स्त्रियांचं आयुष्य म्हणजे बदलाचा सुंदर प्रवास. पण या प्रवासात हार्मोन्स, पाळी, गर्भधारणा, मेनोपाज हे सगळं सांभाळताना शरीर मनावर खूप ताण येतो. मग प्रश्न आहे, आयुर्वेद आपल्याला कसं साथ देऊ शकतं? चला बघूया. आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पौगंडावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रियांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन. नंबर 1, पौगंडावस्था म्हणजेच प्युबर्टी फेज. ही वेळ असते शरीरातल्या मोठ्या बदलांची. पाळी सुरू होणं, हार्मोनल इम्बॅलन्स, पिंपल्स, मूड स्विंग्स. आयुर्वेदानुसार पित्त दोष हा या अवस्थेमध्ये वाढतो. यावर कोणते उपाय करू शकतो? थंड प्रकृतीचा आहार, ज्यांचा रस मुळात थंड आहे. दूध, तूप, नारळ पाणी यांसारखे घटक आहारात घेऊ शकतो. जंक फूड टाळा. त्रिफळा आणि आवळा यांचा उपयोग आहारात जास्त ठेवा. योग आणि प्राणायाम हे मनास शांत ठेवण्यास मदत करतात. नंबर 2, प्रजनन अवस्था, रिप्रोडक्टिव्ह एज. या काळात पाळी नियमित असणं खूप महत्त्वाचं आहे. PCOD, अनियमित पाळी, पोटदुखी हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. आयुर्वेदात वात आणि कफदोष इम्बॅलन्स असण्यास कारणीभूत ठरतात. यावर उपाय, यामध्ये शतावरी, लोध्र, अशोक यांसारखी औषधी उत्तम काम करतात. नियमित दिनचर्या आणि झोप खूप महत्त्वाची आहे. पाणी गरम पिणे महत्त्वाचे आहे. स्ट्रेच मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे. नंबर 3, गर्भधारणा आणि प्रसूती, प्रेग्नन्सी फेज. हा काळ खूप संवेदनशील आणि सुंदर असतो. आई आणि बाळ दोघांचं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदात गर्भसंस्कार खूप महत्त्वाचे असतात. सात्विक आहार, दूध, तूप, पंचामृत, चांगले विचार, मंत्र, संगीत, योग आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घेणे खूप महत्त्वाचे आहे. मासिक आहार नियोजन यामध्ये महत्त्वाचे ठरते. गर्भधारणा आणि त्याबद्दल गर्भसंस्कार यांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये गर्भसंस्कारच्या क्लासेसची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा दिलेला आहे, नक्की विजिट करा. प्रसूतीनंतरचा काळ, पोस्टपार्टम काळ. हा काळ आईसाठी रिकव्हरीचा काळ असतो. वातदोष खूप वाढलेला असतो. त्यामुळे या काळात तूप, लाडू, उबदार आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. अभ्यंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यासोबत पोस्टपार्टममध्ये घेण्याची काळजी आणि आईसाठी कुठल्या गोष्टी फेजमध्ये उपयोगी ठरतात याबद्दल सविस्तर माहिती आरोग्य धनसंपदा या व्हॉट्सअप चॅनलवर दिली जाते. त्यावरती नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. स्त्रीचं आरोग्य हे प्रत्येक टप्प्यात वेगळं असतं. आयुर्वेदात आपल्याला नॅचरल बॅलन्स देण्याचे अनेक कारणं आणि पर्याय दिलेले आहेत. शरीर, मन, आत्मा हा योग्य आहार, दिनचर्या आणि आयुर्वेदिक मार्गदर्शनाने उत्तम साधता येतो. सर्वात शेवटचा काळ तो म्हणजे रजोनिवृत्ती. 45 ते 55 वयात येणारा हा टप्पा आहे. हॉट फ्लॅशेस, शरीरातून वाफ जाणे, मूड स्विंग्स होणे, हाडं कमजोर होणे यांसारख्या गोष्टी या काळात दिसतात. येथे वातदोष वाढतो. अश्वगंधा, शतावरी, दूध, तूप, ध्यान, योग, कॅल्शियमयुक्त आहार यांसारख्या गोष्टी आपण या काळात घेतल्यास शरीराला योग्य ती ताकद देण्यासाठी मदत करतात. स्त्रीचं आरोग्य हे प्रत्येक टप्प्यात वेगवेगळं असतं. आयुर्वेद आपल्याला नॅचरल बॅलन्स देतो. यासोबत मानसिक आरोग्यसुद्धा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. यासाठी आरोग्य धनसंपदा हा आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, नक्की जॉईन व्हा आणि रोज आपल्या आयुर्वेदावर आधारित आरोग्य टिप्सचा आनंद घ्या. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.